नमस्कार, CBS न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दायटी या गावामध्ये हे विकासापासून वंचित राहिलेला भाग पारधी समाज या वस्तीवर आपण आलेला आहे. मामा बोला, काय नाव आहे तुमचं? माझा हनुमा बाळू भोसले. बर, काय विकास काय माझा विकास काय गोर गरीबाला हा आमचं एवढी मागणी, कुणाला घर नाही, दार नाही, जागा नाही, जमीन नाही. बर, घरकुल दिले ती की घरकुल देणार कुठे दिली? मला कुठे दिले? नाही, ही दिले असं लात मारत पडून जाते ती. बांधून दिले असली. कसली? हा मग म्हणजे बाद बांधलेत म्हणजे कच्चं बाग बांधकाम म्हणजे करून. कच्चे बांधला दगड पडते, वंजलेलं माती रोज काढतोय मी बर, पडलेली. काय विकास नाही, लाईट हा. बीट काय नाही इथं? काय नाही लाईट बिल नाही, काय नाही. आमचं एवढी मान्य आहे की आम्हाला काय मिळत नाही. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा टेन्शन नाही. बर बर, हो, अडचणी आमची दूर खर्च करतो म्हणतात, पण होत नाही. हा हा नाही म्हणतात, वय कमी आहे म्हणते ती. हा हा, आधार कार्डालाच कमी वय लावलेली आहे ना माझ्या. हा हा. हम्म. ठीक आहे, तुम्ही बोला काय. मी पारधी समाज अध्यक्ष आचंद्र काळे. बर मी 2 वर्ष झालं सातत्यानं आदिवासी प्रकल्प कार्यालय मनीषा हवाळे शिव आदिवासी प्रकल्प मॅडम असताना आमच्या पारधी समाजाचा आराखडा पूर्ण पद्धतीनं सगळा आराखडा तयार करून घेतला. बाबा ह्या सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पारधी समाजाला लाईट नाही म्हणून तातडीनं मॅडमनं सगळा आराखडा मागून घेतला. परंतु आतापर्यंत लाईट नाही किंवा घरकुलची योजना, आम्हाला घरकुल मिळाले ते, परंतु ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळं ती सगळी उडून गेली. ती जातीचं दाखलं नाही, ती काय लाभार्थ्यांना तुम्हाला सांगतो, रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, मतदान कार्ड नाही. जातीचं दाखलं नसल्यामुळं आम्हाला कुठल्या लाडक्या बहिणीचं बी सरासरी आमचं 100% लोकसंख्या इथं असून 172 मतदान आहे. 200-250 लोकसंख्या असून 25 कुटुंबाला रेशन कार्ड आहे. ते 25 कुटुंबाला जातीचं प्रमाणपत्र आहे. पण बाकीची जी राहिलेली त्या लोकांचा केवळ शिक्षण नसल्यामुळं त्यांचा पुरावा नसल्यामुळं ती काय जातीचा दाखला नाही, रेशन कार्ड नाही, काय लोकांचे आधार कार्ड निघत नाही. त्यामध्ये सातत्यानं मी आदिवासी प्रकल्प कार्यालयांना पत्र दिलं. पत्र देऊन सुद्धा त्यांनी एक पथक पाठवलं. मनीषा हवाळे मॅडम, शिव मॅडम असताना त्यांनी पाठवल्यानंतर त्यांनी सगळा प्रस्ताव तयार केला. आज 2 वर्ष झालं ती गट्टा तशाच्या तसंच भरून शासकीय आश्रमशाळा सोदगाव यांचे अधिकारी शिक्षक सगळे ते आले अधिकारी, त्यांनी सगळं फॉर्म भरून ठेवलं. ती फॉर्म तसंच ठेवून गेली. त्यामुळं आमच्या समाजाला रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचं दाखला नसल्यामुळे कुठली घरकुलची योजना मिळत नाही. गावातील पुढारी कोण दखल घेत नाही, येत नाही तुमच्यापर्यंत किंवा काय समस्या? पुढारी इलेक्शन मतदान स्टेप आलं 500 रुपये म्हणजे मतदानासाठी फक्त पैसे देतात तुम्हाला? आल्यानंतर किती पैसे देतात? 500-200 पैसे देतात, मतदान करतात आणि परत येतच नाही. एक बाटली दारू देतात हा, बस. प्रत्येकाला. म्हणजे आम्ही समाज म्हणजे या ठिकाणी दारू प्यायला शिकवतात पुढारीच, सातत्यानं आमचा विषय असा आहे. परंतु ह्या पारधी समाज गावातील पुढारीच दारू पितात. आधी दारू पुढाऱ्याला पाहिजे. गावातील पुढारीच दारू पितात. आधी पहिला स्टार्टला सकाळी 6 वाजता देवाची आरती झाली की सुरुवात पुढाऱ्यापासून. बऱ्याच ठिकाणी दारू ही विक्री होते गावात. दारूचं काय दुकान कमी नाही, आग माग दुकानच आहे. हाय संडासला गेलं तर दारूची बाटली आहे जागेवर पोच, हाय. असली व्यवस्था आहे सर. बरं बरं. मावशी, तुम्हाला लाडक्या बहिणीचे मिळाले पैसे? सर मला मिळालं काय माझ्या दुसऱ्या जे लाभार्थी आहेत त्या बायांना मिळालं नाही. तर मला मिळालं ते माझं काय नाही, पण त्यांना जर काय त्यांच्यासाठी काय पत्र अपुरे असल्यामुळं त्यांना मिळालं नाही. काय कुणाचं जातीचा दाखला नाही, कुणाचं रेशन कार्ड नाही, कुणाचं आधार कार्ड लिंकिंग नाही, कुणाचं काय तर अडचणी असल्यामुळं ती काय त्यांना काय लाभ मिळाला नाही. अशी काय इथे कॅम्प झाले नाही का कार्डासाठी, कागदपत्रासाठी कॅम्प? सर झालती कॅम्प जातीच्या दाखल्यामुळं, आम्हाला जातीच्या दाखल्यामुळं रेशन कार्डामुळं झालती. आमची कॅम्प घेतली होती, आलती कॅम्प. त्या कॅम्पमध्ये आम्ही सगळे होते ते डॉक्युमेंट सगळे दिले. काय कुणाचे जाती दाखला नव्हता, कुणाचं आधार कार्ड नव्हतं, की कुणाचं रेशन कार्ड नव्हतं, असे आम्ही दिले डॉक्युमेंट कमी अपुरे असल्यामुळं. ती आमच्याकडं साहेबांनी येऊन सोलापूरचे काय अधिकाऱ्यांना सांगितलं तर की बाबा सवदगावच्या सरांना सांगा की असं असं हे कॅम्प आली, त्या कॅम्पमध्ये फॉर्म घेऊन येतात, ते फॉर्म भरून द्या. मग आमच्या लाभार्थ्यांनी सगळ्यांनी आम्ही सगळे फॉर्म भरून दिले.
ती फॉर्म नेली त्यांनी भरून सगळा. परत ते काय म्हणले, परत तहसीलदार साहेबांना आपण भेटू, तहसीलदार साहेबांना भेटायला अशी म्हणून आम्हाला 1-2 आठवडं सुनावणी केली की जाऊ 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 म्हणून. परत काय तो आले बी नाहीत आणि ते काय गेली बी नाही ते जमा केली बी नाही ते. आणि परत ते आम्हाला काय ते मिळाला बी नाही, ते लाभ बी मिळाला नाही. आणि लाभ मिळाला असं म्हणते की अधिकारी की बाबा तुम्हाला जातीचं दाखलं, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड असल्याशिवाय कुठला लाभ मिळत नाही. ह्यासाठी सर आमची जातीला जरा वंचितच ठेवलं. बरं, मुलं ही सर्व शाळेत जाते ते सर, शाळेला आहे ते सर. शाळेची व्यवस्था आहे या ठिकाणी. विषय असा झाला की जिल्हा परिषद मधनं 4 लाईटी आल्या त्यातल्या 2 लाईटी चालू आहेत आणि 2 लाईटी बंद आहेत त्या. आणि काय आम्हाला लाईटीची योजना देतो म्हणली, ती डिपो देतो म्हणली होती, ती काय अजून काय आम्हाला मिळालं नाही. पुढारी बंद करायला सांगते लाईट, म्हणजे काय प्रॉब्लेम काय? पुढाऱ्यांचं कसं आहे आता, इथं काय पक्षवादीच आम्हाला, गोरगरिबाचं म्हणलं पक्षवादी चालते आहे इथं. म्हणजे इथं कसं आहे, गोरगरिबाचं हाणून पाडायचं काम एवढं त्यांना जमतंय. खनपट्टी पाणीपट्टी आम्हाला 5-7 वर्ष तर पाणीच नव्हतं. या 2-3 वर्षामध्ये आता पाणी चालू झालंय, तर खनपट्टी पाणीपट्टी 7,000, 8,000, 10,000 असं पाणीपट्टी बिल निघते. वापरायचं पाणी फक्त आम्हाला, आणि प्यायचं पाणी नाही. प्यायचं पाणी आता आम्ही जारचं पाणी 20 रुपयानं 25 रुपयानं आम्ही घेतोय. तर पाण्याची काही व्यवस्था नाही या ठिकाणी. नाही, प्यायच्या पाणी काही नळाला पाणी येत नाही या ठिकाणी. नळाचं पाणी येतं, वापरायचं पाणी आहे. वापरायची खराब पाणी, आडाच घाण पाणी सोडते ती. पिण्यासाठी योग्य नाही ते. योग्य नाही पाणी. बरं. आता काय त्यांनी हिर झालं, हिरीची काय पाईपलाईन अजून काय पूर्ण झाली नाही वाटतं, काय झाली असं काय म्हणते, पण अजून त्या हिरीचं जर पाणी इकडे आलं नाही अजून. रोड ही इकडे तुम्हाला जायला हे काय? आम्हाला रोड बघा इथनं तुम्हाला सांगतो मी, पारधी वस्तीपर्यंत, पारधी वस्तीला खाली उतरायचं म्हटलं का आमचा रस्ता संपला. तुम्हाला इथं स्थानिक लोकांकडून काय अन्याय किंवा काय त्रास होतो? काय त्रास आम्हाला काय गावाल्याचा तर काय नाही, हां. पण आम्हाला सुविधा म्हणजे काय लाईटीची एक सुविधा नाही ना, पाण्याची एक व्यवस्था नाही आम्हाला. हां हां. आणि कसं होतं, हाही मिळतंय पण कधी तर आठवड्यात नाही एखाद दिवशी पाणी. हां आता लाईटीची तर लईच पंचायती झाली. हां. लाईटी वाचून आता म्हणजे आम्ही बिल भरायचं म्हटलं तर आम्हाला आमचं पोट भरायचं का लाईट बिल भरायचं ही एक मोठी अडचण झाली आता. ती बेकार आहे. ते आता पैसा की आलेला का नाही, हां. ती पण मला पैसा दिला, मी 2-4 हेलपट घालून आलं, मला आलं नाही म्हणते ती एक आणि माझी ह्या पायाची एक मला अपंग आहे तुम्ही, अपंग. पण सांगोला त्या दिवशी कॅम्प होती, आपण होय. सर्टिफिकेट देणार, तुम्ही गेला मला नव्हता? नाही की मला तुम्हाला कोणी सांगितलं नाही. सगळ्या गावात असं सांगितलं होतं मला की कोणी ते सांगितलं? अपंगांना सर्टिफिकेट मिळणार होती, त्यासाठी सांगोला दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात स्कीम होती ती. मला माहितीच नाही तर तुम्हाला तुमच्यापर्यंत ती माहितीच मिळाली नाही. हा.